महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान महादेव शिवशंकराच्या दर्शनार्थ नाशिक जिल्ह्यातील हजारो शिवभक्तांनी कळवण तालुक्यातील देवळी कराड येथील हेमाडपंथी महादेवाच्या दर्शनासाठी तोबा तुडुंब जनसागर लोटला होता। डोंगर दऱ्यांच्या निसर्ग सानिध्यात नटलेल्या देवळी कराड या आदिवासी गावात इसवी सन 1181 मध्ये राजा रामदेवराव यादव महाराजांनी येथे शिवमंदिराची उभारणी केली असून भगवान शिवमंदिर हे आपले आराध्य दैवत मानत अशी आख्यायिका वयोवृद्ध आदिवासी बांधव नेते व शिवभक्त आज येथे येणाऱ्या जाणाऱ्या शिवभक्तांना तरुण शिवभक्तांना सांगताना दिसले आहेत। नाशिक जिल्ह्यातील कळवण व सुरगाणा तालुक्यातील सर्व परिसरातील महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्त आलेले दिसत होते। येणाऱ्या शिवभक्तांसाठी स्थानिक ग्रामस्थांनी फराळासाठी केळी, साबुदाणा खिचडी, खजूर आदी खाद्य, पिण्याचे स्वच्छ पाणी विनामूल्य वाटप करताना ग्रामस्थ दिसून येत होते। देवळी कराड येथील हेमाडपंथी शिवमंदिर हे जुने जीर्ण झालेले असून याकडे पुरातत्व विभागाकडे नोंद आहे। पुरातत्व विभागाने या शिवपूर्वकालीन भव्य मंदिराची देखभाल दुरुस्ती तात्काळ करावी व या मंदिराचा जीर्णोद्धार त्वरित करावा अशी मागणी नाशिक जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार विकास देशपांडे व हातगड किल्ल्याचे गंगाजीराव मोरे देशमुख किल्लेदार यांचे 13वे वंशज मनोहरराव मोरे, देवळे कराड येथील ग्रामस्थ जयराम गावित, देवराम चौधरी, एकनाथ गावित, मोहन गावित, काशीनाथ गुरुजी, गोकुळ गायकवाड, भाऊराव गायकवाड, राजू गावित, वामन जाधव यांनी कळवण विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार नितीन पवार यांच्याकडे केले आहे। लोकनेते आमदार नितीन पवार यांनी देवळी कराड येथील शिवमंदिरास भेट देऊन पाहणी करावी व आदिवासी शिवभक्तांना दिलासा द्यावा अशी आदिवासी तरुणांची मागणी आहे। कळवण सुरगाणा तालुक्याचे लोकनेते नितीन पगार, कळवणचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार, हातगड किल्लेदार मनोहर मोरे, पत्रकार विकास देशपांडे, भास्कर पगार, भूषण पगार, सेवानिवृत्त SI राजभाऊ पगार, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन धनंजय पगार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार आदींनी कळवण तालुक्यातील शिवमंदिरांना भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतल्याने शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले। मी एकनाथ देवाजी गावित, अच्छा, मूळ निवास देवळी कराड, अच्छा, सध्या नोकरीच्या निमित्ताने प्राचार्य म्हणून सुरगाणा तालुक्यातील श्रीगोंड आश्रमशाळेमध्ये प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे। परंतु दरवर्षी जेव्हापासून मला आठवत आहे, जेव्हापासून मला समजते तेव्हापासून देवाबद्दल सर जरा मोठ्याने बोला। माझ्या मनामध्ये जी श्रद्धा आहे आणि त्याच श्रद्धेच्या अनुषंगाने आमच्या गावातील हे बरेचसे मित्रमंडळ ज्या नोकरीच्या निमित्ताने, धंद्या व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर आहेत, ते दरवर्षी नित्यनेमाप्रमाणे गेल्या 50-60 वर्षापासून या ठिकाणी ही यात्रा सुरू आहे महादेवाची। त्या यात्रेनिमित्त आमचे सगळे बाहेर गेलेले सगळे चाकरमानी हे महाशिवरात्रीला या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी आलेल्या भाविकांची आमच्याकडून जेवढी सेवा करता येईल तेवढ्या करण्याचा आम्ही पाणी असेल, या ठिकाणी फराळाचा कार्यक्रम असेल किंवा भाविकांना जे काही बसण्याची काही व्यवस्था असेल ते या ठिकाणी करतो। कालपासून महाशिवरात्री यात्रेला सुरुवात झालेली आहे। रात्री ज्या ठिकाणी जागरणाचा कार्यक्रम होता, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक जागरणाला आले होते आणि त्यानंतर सकाळपासनं या ठिकाणी आता दर्शनाला सुरुवात झालेली आहे। सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी दर्शनाची रांग सुरू आहे। अजून जसं जसं दिवस वरती येईल तशी तशी ही दर्शनाची रांग वाढत जाणार आहे। पूर्ण तालुक्यामधून नव्हे तर गुजरात आणि नाशिक जिल्ह्यामधून या ठिकाणी त्या महादेवाच्या दर्शनासाठी लोक येत असतात। तुमच्या सांगण्याप्रमाणे जुनं हेमाडपंथी मंदिर आहे, बऱ्याच 1881 ते जे मंदिर आहे हातगड किल्ला ज्यावेळेस बांधला गेला त्यावेळेस या मंदिराचं सुद्धा या ठिकाणी जीर्णोद्धार झाला आणि या ठिकाणी हे एक जागृत देवस्थान म्हणून मानलं जातं। बऱ्याच लोकांना नवसाला पावणारं असं देवस्थान मानलं जातं आणि म्हणून या ठिकाणी आता काही वर्षापासून या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात निधी येतोय। त्या निधीतून या ठिकाणी गावकरी या ठिकाणी थोड्या प्रमाणात फ्लोअर ब्लॉक असेल किंवा इतर बाकीच्या सुविधा असतील करतात, परंतु तरी अजूनही ह्या मंदिराकडे थोडं दुर्लक्ष असल्या कारणाने या ठिकाणी पावसामुळं आणि उन्हामुळं त्या मंदिराची झीज होत चाललेली आहे आणि पाणी गळायला लागलेलं आहे, त्याच्यात झीज होत। आम्ही 20-25 वर्षापूर्वी ह्या मंदिरामध्ये एक पाण्याचा थेंब गळत नव्हता,
परंतु आज पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी या ठिकाणी गळायला लागलेलं आहे, कारण दगडाची झीज झालेली आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या ह्या तुमच्या माध्यमातून इथले जे काही लोकप्रतिनिधी असतील ह्या लोकप्रतिनिधींना आम्ही या तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशा प्रकारचं मंदिर पुन्हा होणार नाही आणि होणे नव्हे. आणि म्हणून एक पुरातन वास्तू या ठिकाणी अस्तित्वात आहे, आपल्या कळवण तालुक्याची एक शान आहे. आणि म्हणून ती वास्तू जर आपल्याला जपायची असेल तर गावकऱ्यांनी त्या ठिकाणी आपले प्रस्ताव बनवून आणि लोकप्रतिनिधीकडे ते सुपूर्द केले पाहिजे. महाराष्ट्र शासनाचं जे काही पुरातत्व विभाग आहे ते विभागाला याची जाणीव करून दिली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे नाशिकच्या काळाराम मंदिराचं जे काही डागडुजी झाली किंवा ज्याप्रमाणे त्याला रंग वगैरे देऊन ते जसं टिकून ठेवलं आहे तसंच त्याचीच प्रतिकृती ह्या ठिकाणी काळाराम मंदिराची जी प्रतिकृती आहे, त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचीच ही प्रतिकृती आहे. फक्त ती छोट्या याच्यामध्ये आणि ती एका छोट्याच्या गावामध्ये आणि थोड्या कोपऱ्यामध्ये असल्याकारणाने ती पहिल्यापासूनच दुर्लक्षित राहिलेलं आहे. परंतु आता जे वेगवेगळे चॅनल येतात, माध्यम येतात, त्या माध्यमातून आणि इलेक्ट्रिक मीडिया असेल किंवा इतर मीडिया असेल त्या मीडियाच्या माध्यमातून आता हे मंदिर महाराष्ट्रामध्ये त्याची जागृती झालेली आहे, लोकांना माहीत होत चाललेलं आहे. तर मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की ह्या मंदिराकडं लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र शासनाने लक्ष देऊन त्याचं या ठिकाणी पुन्हा एकदा डागडुजी करून आणि त्याचं जतन संवर्धन करण्यासाठी शासनाने या ठिकाणी प्रयत्न करावे, लोकप्रतिनिधी प्रयत्न करावे एवढीच मी या ठिकाणी एक ग्रामवासी आहे, या देवराट गावाचा रहिवासी या नात्याने ही एक जुनी वास्तू, एक सोनं आहे, ते सोनं जपण्याचं काम करावं एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. स्टार न्यूजसाठी मनोहर मोरे, सुरगाणा, कळवण.